असं काय करताय? मी म्हणाले होते ना दादासाहेब, दादासाहेब ऐकतोय मी. पण पत्रिका जुळत नाहीत, विषय संपला. हे लग्न होऊ शकत नाही. मी माझा निर्णय बदलणार नाही. पण हे सगळ्यांना कळवण्याची जबाबदारी मात्र तुझी आहे मंजिरी. काय करतेस? ते खेळताना मला लागलं. डोळे आहेत मला 4. काय लावतीयस ते विचारतोय. माती लावती. व्हॉट? आर यू मॅड? माती कोण लावतो जखमेवर? आम्ही लावतो. आम्ही? अच्छा, म्हणजे तू युनिक पीस नाहीयेस, तुझ्यासारखे अजून आहेत गावी. वाह. तुम्ही माझी चेष्टा करताय? नाही, चेष्टा करत नाही मी. पण सिरियसली, म्हणजे जखमेवर माती, ह्याला माती लावणं नाही, माती खाणं म्हणतात. वेदाचे बाबा, मला कळतंय. तुम्ही काय म्हणतात ते. हा, तुम्हाला हे हायजिनिक वाटत नसेल ना. पण ना, मी लहानपणी जेव्हा पडायचे ना, तेव्हा माझ्या जखमेवरती माझे बाबा मातीच लावायचे. 2 दिवसात जखम बरी व्हायची. आणि इतकंच नाही, ही मातीच आमचं पोट भरते, आम्हाला मोठं करते. आम्हा गावच्या लोकांसाठी ना, ही फक्त माती नाहीये, औषध सुद्धा. मग शहरातल्या लोकांना नाही कळणार. ओके, तू जे काही बोलतेस बरोबर आहे, आय रिस्पेक्ट दॅट, वादच नाही त्या. पण मीरा, हे गाव नाहीये, शहर आहे. इकडची माती, पाणी, हवा काहीच गावासारखं शुद्ध प्युअर नसतं, सगळं पल्युटेड असतं. सो ही माती नाही, औषध लाव. थांब इथे आलोच. आणि हो, परत ही माती लावू नकोस. हा? वेदाचे बाबा, ही मायाताईंची साडी मला सापडली. त्या मीराने आधी वेदाला आपलंसं केलंय आणि आता तिची नजर अथर्ववर आहे. साखरपुडा होईलच, पण त्यासाठी माया आणि अथर्वची पत्रिका जमणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर पत्रिका जुळल्या नाहीत तर साखरपुडा होऊ शकत नाही. हे लग्न होणं कठीण आहे, कारण या दोघांच्याही पत्रिका जुळत नाही. माया, अगं किती मनाला लावून घेतलंयस त्या पत्रिकेचं. अगं मगासपासून बघतीये मी, किती उदास आणि शांत आहेस. चेहरा बघ जरा कसा झालाय तुझा. हात्या प्लीज, अथर्वशी लग्न करणं माझं स्वप्न आहे आणि मी किती जरी प्रयत्न केले ना तरी काही ना काहीतरी आड येतं. आधी ती अंबिका, मग ती वेदा आणि आता माझीच पत्रिका. हे बघ माया, आशा सोडू नकोस, निघेल काहीतरी मार्ग. हा, हो ना. नाही, आणि मार्ग निघणारच आहे. आणि मार्ग निघाला ना की सगळं सोन्याहून पिवळं होईल. हे बघ, वहिनींवर विश्वास आहे की नाही तुझा? हा, मग वहिनी सगळं नीट करणार आहेत, काही काळजी करू नकोस. तुमचं दोघांचं लग्न होणार. माया, मी समजू शकतो तुला खूप त्रास होतोय,
पण अथर्वशी तुझी पत्रिका जुळत नाही याला आपण काहीच नाही करू शकत. त्यामुळे तू फार अपेक्षा ठेवू नकोस. जेवढ्या लवकर सगळं तू ऍक्सेप्ट करशील ना तेव्हा तुलाच कमी त्रास होईल. म्हणजे अजित जे म्हणत होतं ते बरोबर आहे. त्या गावच्या पोरीने माझ्या अथर्वाला माझ्यापासून दूर नेला. अथर्वशिवाय मी काय करणार आहे आयुष्याचं. अथर्व तुझ्या विना काय करू मी आयुष्याचं. काय करू. नाही अथर्व माझा होऊ शकत नाही तर मी जगून तरी काय करू. नाही जगायचंय मला. नाही जगायचंय.